तू हा असा बसला जसं कधी मुलगी बघायला येतात ना इंटरव्ह्यूला असं. हा बोला. नाही कपडे ठीक आहेत पण तू असा बसला. नाही पण असं ते असतं ना की बेसिकली नेटफ्लिक्सच्या त्या डॉक्युमेंटरीजमध्ये असं बसतात ना लोक. क्राईम अच्छा क्राईम हां केलं. क्राईम. आता आपण त्या स्टोरी सांगतोय क्राईमच्या कसं घडल्या. तर मी आहे संकेत आणि ही आहे सीमा. आमच्यासोबत बरंच काय घडलंय या मागच्या 4 दिवसांमध्ये. हां खूप जास्त कसं सांगू तुम्हाला, आता मला शब्द भेटत नाही ते. वेलकम टू आवर ब्लॉग नंबर 3. हां 3 3 आणि फायनल व्लॉग ऑफ हाऊस हंटिंग. हंटिंग. तर बेसिकली तुम्हाला आता हा कसा असणार आहे की आम्ही तुम्हाला सांगू आमच्यासोबत काय काय घडलं. त्या दिवसानंतर आम्ही शूट नाही करू शकलो कारण का खूपच परिस्थिती असं बिकट झाल्या होत्या. धूळ माती, ऊन आणि फ्रस्ट्रेशन, चक्कर, तब्येत खराब. जेवलो नव्हतो दुपारचं आणि ह्या एनर्जीच नव्हती आमच्याकडे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये फायनली आम्हाला घर भेटलं. हे नव्हतं सांगायचं. भेटलं नाही. नाही पण घर भेटलंय ते तर आहे पण त्याच्या अगोदर जे स्ट्रगल म्हणा किंवा जे दिवस आमचे गेले ना ते आम्ही आज तुम्हाला प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहोत. कारण आम्ही जेव्हा आमच्या पॅरेंट्सला सांगत होतो ना तेव्हा आम्ही खूप असं समरी आणि कारण की ऑब्व्हियसली आपण पॅरेंट्सला इन एकदम डिटेल डिटेल सांगत नाही. मग टेन्शन त्यांना त्रास होईल, अरे यांना एवढं त्रास झाला असं व्हायचं. आणि माझ्या घरच्यांना तर आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना डायरेक्टली सगळं झाल्यावर सांगितलं की मी इथे 4 दिवस पुण्याला होती, मी माझा जॉब सोडला आहे सो अँड सो फोर्थ. तर आता ह्याचं तर सांगितलं आम्ही नंतर. तर आता आम्ही तुम्हाला इन डिटेल सांगतो ठीक आहे, प्रॉपर डे वाईज. पहिले 2 दिवस आपण कवर केलेत लास्टच्या ब्लॉग्समध्ये. आता हा जो ब्लॉग आहे तो आम्ही 3rd आणि 4th डे म्हणजे फायनल डे ते 2 दिवस आम्ही आज कव्हर करणार आहोत. हां. आणि तरी जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही पहिले 2 व्हिडिओज बघितले नसेल तर तुम्हाला एक समराईज सांगतो की आम्ही दोघं मंडेला मागच्या स्कूटीवरती सकाळी 10 वाजता इकडनं निघालो पुण्यासाठी, नवी मुंबईवरून. आणि आम्ही तिकडे 3 वाजता पोचलो आणि आम्ही सगळ्यात आधी पाषाणमध्ये गेलो. पाषाणमध्ये आम्हाला काहीच समजलंच नाही. मग तिकडनं आम्ही बाणेरमधून आलो. बाणेरमधून हिंजवडीला गेलो. त्या दिवशी आम्ही प्रयत्न केला कॉन्टॅक्ट करायचा काही एजंट्सला पण कोणीच कॉन्टॅक्ट झाला नाही. नाही आम्ही घर पाहिलं नाही काय, आम्ही फक्त एरिया पाहिला. पहिला दिवस आमचा बेसिकली फेलियर होता, काइंड ऑफ कम्प्लीट फेलियर. सो आणि त्या दिवशी आम्ही डिसाईड केलं की चला कुठेतरी राहूया पुण्यामध्येच. पण ते हिंजेवाडीमध्ये असं होतं की माझी इच्छा नव्हती तिथे राहायचं म्हणून दुसरीकडे कुठेतरी गेलो. तर आम्ही खराडीला गेलो. कसं गेलो, बेसिकली मी असं बोललो की चल आपण पुण्या सिटीमध्ये जाऊन कुठेतरी रूम बुक करू. आणि तिकडे गेल्यावरती माझ्या डोक्यात आलं, अरे तिकडे नवीन रामेश्वरम कॅफे ओपन झालं, तिकडे जेवायला जाऊ. मग तिकडे जेवण झाल्यानंतर आम्हाला जवळपास एरियातलं आम्ही नाही त्याचे एक मध्ये सॉरी तुला इंटरप्ट केलं. एक मला हसायला ह्याचं आलं रामेश्वरम ऐकल्यावर. ॲक्च्युली काय झालं होतं ना, मी एकदा बँगलोरला गेले होते आणि मी तर तेव्हा ना तिथे एका सुंदर अशा नामांकित कॅफेमध्ये मी जेवले होते. पूर्ण ती साऊथ इंडियन थाली मला ती खूप आवडली होती, खूप खूप खूप. तर मला असं वाटलं की ते रामेश्वरम आहे ठीक आहे. म्हणून आम्ही जिथे होतो तिथून मला वाटते 45 मिनिट्स आम्ही ट्रॅव्हल करून रामेश्वरममध्ये गेलो की आजचा दिवस तर खराब गेला बट ॲटलिस्ट आपण डिनर असा करूया की आपला दिवस छान जाईल. रामेश्वरमला आम्ही गेल्यावर मी गेले तिथं बोलले मला थाली पाहिजे, तेव्हा आमच्याकडे थाली भेटत नाही. म्हणलं मग मी विचारलं बँगलोरमध्ये थाली खाल्लं होतं मी रामेश्वरममध्ये असं तसं हे ते. तर ज्या यूट्यूबरचं बघून मी बँगलोरमध्ये थाली खायला गेले होते त्यांचा मी व्हिडिओ मला लक्षात होता की ते कोण आहेत. मग मी त्यांचा व्हिडिओ ओपन करून मी बघितलं तर ते रामेश्वरम नव्हतं, ते नागार्जुन होतं. आणि ह्याला मी नाही सांगितलं तेव्हा कारण मला माहिती जर मी आत्ता सांगितलं तर आम्हाला खूप ओढेल एवढं आणि आम्हाला खूप भूक लागली होती. पण तो माझा हट्ट होता की अरे चल ना थोडंच पुढे असं करत करत मी त्याला ऑलमोस्ट मला वाटतं 1 तास 45 मिनिट्स पकडा तुम्ही, म्हणजे 45 मिनिट्स टू 1 hours पकडा. ट्रॅफिक वगैरे लागला आम्हाला आणि तिथे एवढी गर्दी होती त्या लाईनमध्ये आम्ही थांबलो, तिथे बसायला जागा नाही. आणि त्या गोष्टीमध्ये मला 8-8 नंतर लक्षात आलं की अरे हे नागार्जुन होतं, रामेश्वरम नव्हतं. मला एवढं आवडलं नाही त्यांचं. हां पण एक गोष्ट तिथे खूप छान झाली जे आम्हाला एक्सपिरियन्स तू सांग. म्हणजे बेसिकली तिकडे कसे सगळे लोक असं बसायला जागा नाही तिकडे. काही लोक उभं राहून खातात, काही लोक असं वेगळ्या विचित्र ठिकाणी बसून खातात. आणि खूप गर्दी होती, कोणालाच बसायला मोस्टली जागा नव्हती. तर तिथे एक साईडला कठडा होता, त्या कठडा इथे बसलो होतो मी आणि खात होतो.
म्हणजे ही बसली होती प्रॉपर, मी जरा असं पायावर आपण uncomfortable, असं बसतो ना तसं जस्ट आता खायचं. आणि सडनली कुठून एक माणूस आला आणि म्हणजे कर्मचारीच होता तिकडचा तो, त्यांनी चेअर आणून दिली, सर तुम्ही याच्यावरती बसा. मी म्हटलं अरे कुठून आली ही चेअर. आणि आम्ही अशा ठिकाणी होतो बसलेलो ना जिथे कोणी येऊन चेअर देण्याचा प्रश्नच नाही, कारण ती यायची जायची जागा आहे. आणि चेअर म्हणजे तिथे खूप कमी आहेत. लक्झरी म्हणजे तिकडे म्हणजे मला वाटतं एक 2-4% लोकांना तिथे बसता येईल एवढं त्यांनी यार केलंय. आणि कोणालाही देता आली असती त्यांनी, मलाच कधी आणि ह्याला आणि सगळेच तसं बसलं बऱ्यापैकी, ह्याला येऊन त्याने दिली. मग ठीक आहे, मग बसलो तिकडे, छान झालं, थोडंफार खाल्लं. तिकडनं आम्ही तो रूमवर गेलो, तिकडे पण तो मॅनेजर थोडा रूड होता, काय माहित काय त्याचा प्रॉब्लेम होता. पहिले तर बोलला नाही रूम नाही. आम्ही म्हटलं अरे ऑनलाईन आहे अवेलेबल. मग तो बोलतो हा काय बघा. मग तो खूप रूड होता आणि मला वाटतं थोडा सायकोपॅथ होता, काय कळत नाही, पागलसारखा वागत होता जरा. आणि नेक्स्ट डे मग आम्ही सकाळी उठून चेकआउट करून गेलो. त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हिंजेवाडी ला जायचं होतं, पण माझ्या डोक्यात आलं की आता आपण इथे आलो तर देवाच्या पाया पडून बघू काही चांगलं आपल्यासोबत होतं की सुरुवात. मग तिकडनं आम्ही पुढे पुण्याकडे गेलो. पुण्यामध्ये आम्ही दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घेतलं, म्हणजे चालतं दर्शन घेतलं, आत नाही गेलो असं स्पेशल. मंगळवार होता ना. मग आम्ही दर्शन घेऊन तिकडे सकाळीच नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मग आम्ही कुठे जायचं तर बाबा हिंजवडीमध्ये एका माणसाला फोन केला, बाबा असं असं आहे, आम्ही येऊ का. तो बोला हां या, 4 वाजेपर्यंत या. तिकडे गेलो आणि मग आम्ही मॉलमध्ये बसून राहिलो खूप वेळ, बराच वेळ, की बाबा आता उन्हात कुठे फिरणार. नाही त्याच्या अगोदर आपण फिरलो ना एरिया पर्यंत, उन्हाचं यार ते स्कार्फ बी बांधून. आम्ही रस्त्यावर बसलो होतो खाली मांडी घालून फुटपाथवरती. आणि त्याच्यानंतर एका माणसाला फोन केला, तू बोला 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत थांबा, आम्ही दाखवतो तुला. मग आम्ही त्याला फोन केला, तर फोन उचलला, बोलतो अरे आज पॉसिबल नाही, उद्या या. तेवढ्यासाठी आम्ही आम्ही टाइमपास त्यासाठी केला, म्हणजे टाइमपास ॲज इन आम्ही आसपास बघत होतो घर. आणि टाइम वेस्ट झाला, टाइमपास. ऍक्च्युली कसं माहितीये का, एकतर म्हणजे आता आम्ही मुंबईचे आहोत, आम्हाला थोडं एक डिफरन्स काय जाणवला माहितीये का, जे आम्ही रोज विचार करायचो की मुंबईमध्ये कसं आहे, तुम्हाला जागोजागी रिअल इस्टेटवाले दिसतात, ठीक आहे, किंवा तुम्ही नॉर्मली पण जरी विचारायला गेलात ना तरी पण लोक असं एवढे रूडली नाही बोलत मुंबईमध्ये. त्यात मराठी असाल तुम्ही तर अजिबातच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथे रिअल इस्टेट एजंटवाल्यांना एकदा जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला ना, ते लगेच म्हणजे तुमच्या मागे लागणार की हे बघूया ते बघूया हे ते. पुण्याला आम्हाला असं जाणवलं की नाही यार, आपल्याला एकतर त्यांच्या मागे लागावं लागतं. ते लोक एक स्पेसिफिक आपल्याला टाईम देतात आणि त्या टाईमला एकतर ते लोक फोनच उचलत नाहीत, किंवा उचलला तरी पण मग आज नाही, मग हे नाही, मग ते नाही, असं काहीतरी करून ते लोक टाळाटाळ करतात. मग नेक्स्ट डे वगैरे केला फोन तर करतात तर तेही नाही, म्हणजे असं दाखवतात की तुम्हाला गरज आहे बाबा, आम्हाला तर काहीच नाही. म्हणजे आमचं असं झालं अरे पैसे आम्ही देतोय, सगळ्या गोष्टी देतोय, मग एवढं का. आमचा तो दिवस अख्खा शोधत होतो आम्ही, नाही असं नाही. इनफॅक्ट तिथे जर तुम्ही हिंजवाडी वगैरे एरियात झाला तर तुम्ही असं दुकानं बघत जर जाणार रिअल इस्टेट वगैरे तर नाही दिसत, नाही आहेत तिथे. मग आम्ही गुगलवरून असं सर्च करायचो, प्लस आम्ही स्वतः पण जाऊन बघायचो, काहीच नाही झालं तिकडे. मग तो दिवस तसाच गेला. परत दुसरे पण आम्ही एरियाज असंच एक्सप्लोअर केले की कसा काय एरिया, मग जर चांगला एरिया वाटला, सेफ वाटला तर आम्ही परत तिथे विचारायचो. असं करत करत तो दिवस गेला. आणि जेव्हा खूप जास्त असं त्रास व्हायचा, उन्हाचा चक्कर वगैरे यायची खूप, म्हणजे असं तिथे जेवायचं पण एवढं काही खास नाही आणि आम्हाला बाहेरचं जास्त जमत नाही, मग त्याच्यामुळे आम्ही मॉलमध्ये जाऊन मग अर्धा 1 तास असं काढायचो किंवा थोडं थंड हे ते, मग परत बाहेर निघायचो. तर हे झाले आमचे 2 दिवस. हे समराईज करायचे होते पण ते आता जरा. तरी दुसऱ्या दिवशी आम्ही पहिला फ्लॅट पाहिला आणि तो होता, नाव नको सांगायला ना कुठे पाहिला ते, हिंजेवडी फेज 2 मध्ये होता, जॉय विला नावाचा होता. तर त्या एजंटने आम्हाला तिकडे घेऊन गेले आणि म्हणजे ते जाता जाता तिकडे फारच आउटसाइडला गेलो. फर्स्ट सेकंडला आपण काहीच नाही बघितलं. सेकंडला पाहिला ना, पहिला जॉयविलचा तो 3rd डेचा होता. सेकंड डेला आपण काहीच नाही, 2 दिवस आम्ही काहीच नाही पाहिलं. 3rd डेला आम्ही तो पण इव्हनिंगला जो तू बोलतोस ना, तर जॉय विला आम्ही पाहिला. त्याच्यामध्ये पण आम्ही तिकडे गेलो. तर खूप आतमध्ये आहे हिंजेवाडी फेज 1च्या आतमध्ये, जिकडे रस्ताही नीट नाही जाण्याचा. तिकडे गेलो आणि तिकडे आजूबाजूला कसं फक्त इतकी सोसायटी आणि आजूबाजूला सगळं शेत होतं आणि तिकडे खाली उतरलं तरी काही सुख सुविधा नव्हतं. शेत पण म्हणजे असं जमीन आहे, रस्ता खूप खराब आहे जायचा, म्हणजे एक पॅच आहे जिथे रस्ताच नाहीये. सो तिकडे, आणि त्यात खूप एक्सपेन्सिव्ह रेंट आहेत तिथे. मला माहित नाही हे एवढे एक्सपेन्सिव्ह का झालं ते पण आउटसाईडला.
ते पण छोटी छोटी घरं होती एकदम. हा, आणि तिथे काहीच सुख सुविधा नाही आजूबाजूला. म्हणजे तुम्हाला जर भाजीपाला किंवा काही आणायचं म्हटलं तर खूप पुढे तुम्हाला यावं लागतं. खूप आत बाहेर जावं लागेल. आणि इन केस रात्री काही इमर्जन्सी असेल तर तुम्हाला काहीच शक्य नाही अरे तिथे. तिथे एक रेस्टॉरंट नाहीये खायला. हो, तिथे रेस्टॉरंट नाहीये खायला लिटरली. म्हणजे आम्ही असं पागलसारखं शोधत राहायचो, तुम्हाला रेस्टॉरंट तर खूप पूर्ण लांबची बाहेर गोष्ट यायला आहे. हा. लागेल. आणि मार्केट ॲज इन कसं आहे बघा, तिथे ब्लँकेट वगैरे सगळं आहे, नाही असं नाही. पण आता मी ऑनेस्टली सांगते, जेव्हा आम्ही पुण्याचा प्लॅन केला होता ना जायचा, मी बरेचसे रील्स बघितले होते हिंजवाडीचे, जिथे ब्युटिफुल व्ह्यू आहे, हे आहे. सो ते छान वाटतं व्ह्यूसाठी, ठीक आहे. पण ऑब्व्हियसली तुम्ही 24 तास तर घरात राहणार नाही तो व्ह्यू बघत, राईट. तुम्हाला बाहेर पडणं आहे, तुम्हाला आसपासच्या गोष्टींमधून काही काही गोष्टी हव्या असतात. प्रत्येक गोष्ट आपण ब्लँकेट वगैरे आम्ही तरी नाही करत, बाकीच्यांचं मला माहीत नाही, आम्ही तरी नाही करत. पण त्या केसमध्ये रस्ता खराब आहे आणि जेव्हा पॅरेंट्स पण येते म्हणजे अरे कुठे राहतात हे, म्हणजे तुमचं घर एकदम छान आहे पण तुमचा एरिया आसपास येतानाचा वगैरे असा आहे, तर ते हा, आणि नाही तो पटलं मला आम्हाला. नसता जमला, कारण का म्हणजे आता सवय झाली ना इथे सिटीमध्ये राहायची. आणि त्याच्यामुळे असं खाली बघितलं की काही लोक दिसतात किंवा काही दुकानं दिसतात, तेव्हा असं वाटतं बाबा की ठीक आहे आपण आहे चांगल्या लोक ठिकाणी आहे. राहिलो. हा, पण असं जर खाली बघतो आणि खाली कोणच नाही, सुनसान आहे, रात्रीचं आजूबाजूला लांब लांबपर्यंत कोण नाही, ते थोडं वेगळं वातावरण वाटतं. म्हणजे ठीक आहे पावसाळ्यात छान असेल नाही तिथे पण तो वगैरे, सगळं छान आपल्याला जो असतं. रूम दाखवला होता ना, तो तसाही व्ह्यू काही खास आणि व्ह्यू नव्हता. त्याचा बाहेरचा नव्हता समोरचं तर. बिल्डिंगचे सगळे हा, अशी चारी बाजून ना बिल्डिंग आहेत हा. आणि म्हणजे मध्ये असं स्विमिंग पूल दुसऱ्यांच्या घरामध्ये काय चाललंय हे मी सगळं. क्लिअरली बघू शकतो. आणि माझा फोन आहे ना, तो असं झूम केला तर सगळं सगळं दिसतं. सगळं दिसतं. सो कोणती भाजी बनवली हे दिसत असेल मे बी. म्हणजे सो ते असं रोबोट टाईप वाटतं यार, की पूर्ण असं सगळे खिडक्या 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 आणि त्याच्यामध्ये आपण आहोत एकदम वरती, आणि जिथे तिथे बघते फक्त खिडक्या दिसतात. ते कसं नाही ना आपल्याला एवढं सवय इथे. लोकांना तिकडचं कळत नाही. तिकडनं असं वाटतं की गार्डन व्ह्यू आणि स्विमिंग पूल व्ह्यू दिला म्हणजे ते खूप खाली थोडी लक्झरी बघणार आहे ना असं वाटतं कंटिन्यू, त्यांना. तुम्ही पण बाजूला ऍक्च्युली ते बघणार वेगळं काहीच आहे. नाही. एनिवेज, मग तिकडनं आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो जिथे लोकही राहायला नाहीयेत. अख्खी अर्धीपेक्षा जास्त बिल्डिंग मोकळी आहे, अर्धी हा, बाजूला 80% मोकळे कन्स्ट्रक्शन आहे. चालू आहे. आणि तिकडे ते लोक 28,000 रेंट मागतायत. म्हणजे काय सांगायचं. आणि तिकडे इकडे तरी पहिल्या ठिकाणी थोडंफार थोडं तरी बेटर 2-3 होतं. दुकानं तरी होती. होती. तिकडे तर लांब लांबपर्यंत काहीच नव्हतं. एनिवेज, म्हणजे मला काही लॉजिकच कळलं नाही त्याचं. आणि धूळ माती खूप आहे तिकडे. सो आम्ही असं ठरवलं की पाषाण आउट, बाणेर आउट, आता हिंजवाडी सुद्धा हिंजवडी आउट. सुद्धा. मग तर आता काय वाकड अं, आणि अजून काही एरियाज. मग नेक्स्ट डे आम्ही मग कदाचित एक एजंट भेटला आम्हाला. घरी जाताना एक एजंटचा फोन आला लकीली त्याच दिवशी, की अरे तुम्ही नो ब्रोकरवरती बघताय का. म्हटलं हो. तो सांगतो तुम्ही नो ब्रोकरवरती बघतात म्हणून तुम्हाला घरं भेटत नाही आहे. मग त्यांनी आम्हाला एक घर दाखवलं जिथे ऑलरेडी राहत होते, त्याला खाली करणार होते. घर ओके ओके होतं, बट चारी बाजूनी बिल्डिंग आहेत. म्हणजे खिडकी उघडली का व्हेंटिलेशन नव्हतं अजिबात नाही. म्हणजे तुम्ही असं आहे की कोंडून एकाच घरामध्ये असं राहा, बाहेर काय बघू नका, बाहेरची शुद्ध हवा घेऊ नका. म्हणजे बाहेरून आला का. एसी वगैरेची सवय आहे ना, त्यांच्यासाठी ती हां घरं बनलेली आहेत. हां, मग ते, आणि त्याचं रेंट पण जास्त होतं कारण का ते बानेरमध्ये होतं कदाचित, आणि खूप एक्सपेन्सिव्ह होतं. सो त्यांनी आम्हाला सांगितलं की बानेर, म्हणजे तिकडचे एजंट कसे आहेत माहिती आहे का, तुम्हाला ना त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी आजूबाजूचे काहीही एरिया किती सांगतात, खराब आहेत ते खराब आहेत सांगणार. हे सांगणार. प्रत्येक एरियामधला आम्हाला हा एक्सपिरियन्स हां. आला. म्हणजे जर तुम्ही वाकडमधला बघाल तर तो बोलेल वाकड कसा बेस्ट आहे बाकी सगळं, आणि ते खूप खोटं पण बोलतात हा. खूप म्हणजे खोटं बोलतात. आमच्या तिथे ओळखीचे राहतात, जसं वाकडचं मी तुम्हाला सांगते, आमच्या तिथे एक ओळखीचे राहतात. त्यांनी आम्हाला असं क्लिअरली सांगितलं, आणि त्यांचं स्वतःचं घर आहे तिकडे, तर त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट त्यांच्याच सोसायटीमध्ये का झुकतोय, त्यांच्याच सोसायटीमध्ये ब्रेक घ्यायचा का थोडा, नाही. त्यांच्या सोसायटीमध्ये ना टँकर येतात रोज, ठीक आहे, रोज टँकर येतात. आणि त्यांच्याकडे जे कॉर्पोरेशनचं पाणी आहे ते फक्त हार्डली 10 अर्धा वेळा एक तास टँकर येतं. येतात. मग तसं काहीतरी आहे त्यांचं. ते कंटिन्यू ते बोलले इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, आणि प्यायचं पाणी आम्ही फिल्टर करतो एकतर, म्हणजे ॲक्वागार्डने, परत ते उकळतो आणि परत मग पितो, कारण की आम्हाला खूप त्रास झाला होता बोलले ते अशा पाण्याने. आणि एजंट सांगतात वाकडसारखा एरिया नाही, आणि तिथे पाणी पण भरतं बऱ्याच ठिकाणी. ट्रॅफिकमुळे लोक परेशान आहेत, कन्स्ट्रक्शन एवढं होतं, धूळ माती खूप आहे, आणि ॲट द सेम टाइम तिकडे असं सगळं चालू आहे. आणि तिकडचे एजंट सांगतात की इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला हिंजवडीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला बानेर रावेत, सगळीकडे प्रॉब्लेम आहे. वाकड सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे राहण्यासाठी. आणि तो जो मेन भूमिकर, ते काय ते बोगदा का भूमिकर चौक, हां, तिथेच राहायचे हे. आणि तिथे एवढी गर्दी, एवढं ट्रॅफिक, आणि ते रस्ते पण असं छोटे छोटे आहेत. आणि तिथे ते बोलतात नाही नाही हे आत्ताच आहे, पावसात तर खूप छान होतं असं तसं. पण त्यांनी सांगितलं की नाही इथे पाणी चिखल खूप होतं सगळं भरतं, खाली. चिखल होतं. सो मग आम्ही वाकडचे काही एरियाज चांगले आहेत, पण रेंट तिथे आम्हाला खूप जास्त वाटलं, जेवढं आम्हाला नको होतं दोघांसाठी.
मग त्याच्यामुळे आम्ही तिथे पण कॅन्सल करून टाकलं. मग आम्ही विचार केला त्या दिवशी, मग आम्ही आमच्या मावशीकडे गेलो राहायला. घरचं जेवणाची ओढ लागली होती, सो आम्ही मावशीकडे गेलो राहायला. त्याच्यानंतर मग त्या एरियामध्ये आम्ही एक्सप्लोअर केलं थोडंफार. तर ती एरिया आम्हाला ते मी जे सांगत नव्हतं, ठीक आहे तू सांगितलीस, इंद्रायणी नगर होतं ते. अच्छा, हे नव्हतं माहिती मला. ते इंद्रायणी नगर आम्ही एक्सप्लोअर केलं रात्रीचं, आणि ते खूप छान आणि डिसेंट एरिया होती तिकडे, असं खूप शांत होतं सगळे असं. मस्त होते तिथे. तर ते आवडलं मला. तिथे हे जमलं असतं, पण मला डाऊट होतं की सीमाला जमणार की नाही तिकडे, कारण का तिचं डोक्यामध्ये असं होतं की हाय राईज बिल्डिंग, लांब असा व्ह्यू, असं सुंदर दिसतं असं. मी रील्स बघून गेले होते, मी बोलले So, ना. तिच्या डोक्यामध्ये ते पिक्चर तयार झालं होतं. आणि मग माझं असं होतं की आता समजा जर आता असं रो हाऊस किंवा असं छोट्या बिल्डिंग मध्ये पण घेतलं चाललं असतो रोज, पण आम्ही बघत होतो ना. ते बजेटच्या बाहेर गेलं असतं. पण असं छोट्या बिल्डिंग मध्ये जर घेतलं असतं तर ते थोडंसं तिचं मन दुखवलं गेलं असतं, म्हणून ते मी नाही तो टॉपिक जास्त पुढे छेडला. आणि मग पुढे आम्ही पिंपरी आणि चिंचवड या एरियामध्ये बघायला सुरू केलं. 4th डे आमचा, विच इज फायनल डे. नाही, तिसरा दिवस होता I guess. तिसऱ्याला चौथ्या दिवशी तर आपण घरी आलो ना. हा, तिसऱ्या दिवशीच तर हे सगळे फ्लॅट्स बघितले ना. तर तिसऱ्या दिवशी आम्ही पिंपरीमध्ये मॉलजवळ एक फ्लॅट पाहिले काही. म्हणजे असं होतं की असं वाटतं की अख्खी बिल्डिंग हॉन्टेड आहे, कोण राहत नाही बिल्डिंगमध्ये. आणि ते रूम असे काळोखामध्ये असे असे आतमध्ये गेलं तरी असं सनलाईट नाही, असं खूप काळोख. एजंटचा एक्सपिरियन्स त्याच. आम्ही तिकडे गेलो तर ती एजंट बोलली की, म्हणजे फिमेल होत्या त्या, सो त्या आधी बोलले की आम्ही 11:30 नंतरच अवेलेबल आहोत. नंतर आम्ही तिकडे 11:30 पर्यंत टाइमपास केला. मग 11:30ला ते आल्या. मग त्यांनी नाही, पहिले 10:30ला फोन केला, बोली 5 मिनिटात मी सांगते तुम्हाला, या तुम्ही तोपर्यंत. आम्ही तिथे जाऊन बसलोय, तिने फोन नाही उचलला. त्यांचा एक तर ॲटिट्यूड वेगळाच होता की आम्ही घर दाखवतोय तुम्हाला, म्हणजे की आवडलंच पाहिजे असं, आवडलंच की पाहिजे. आणि मी जास्त ऑप्शन्स पण नाही नाही दाखवत. दाखवत. एखाद दुसरा पहिलंच दाखवून तिचं तोंड असं झालं होतं की अरे यार यांना हे पण नाही आवडलं असं. म्हणजे की आम्हाला त्यांच्या कदाचित त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने ते त्यांच्यासाठी बेस्ट असेल, बट आमच्या पर्स्पेक्टिव्हने ते ते बेस्ट नव्हतं. नव्हतं. म्हणजे प्रत्येकाची चॉईस असेल, पण आमची चॉईस जरा बेटर आहे. आणि ते का नाही आवडलं मी सांगते तुम्हाला. पण प्रॉब्लेम काय होता माहिती का त्या घरात, की दक्षिण दिशेला होतं ते, म्हणजे त्याचं जे द्वार असतं ना एंट्रन्स, तो दक्षिण दिशेला होता. आणि आमचं असं मान्यता आहे, आणि आम्ही बऱ्याच लोकांकडून ऐकलं सुद्धा की ते चांगलं नसतं. मग आम्ही म्हणलं कशाला रिस्क घ्यायचं ना. आणि ते असं बिल्डिंगच्या आसपास पण असं काहीच नाही. आणि ती बिल्डिंग ना आत कलर चालू होता, जसं तुम्ही बघाल इथे आत कलर चालू आहे, पण ती बिल्डिंग अशी भकास एकदम, असं वाटतंय की किती वर्ष झालं इथे, काय अबॅन्डन टाईप असं वाटलं. आणि मग आम्ही बोललो की नाही हे दक्षिण आहे, आम्हाला थोडं दुसरे आहेत. तिचं असं तोंड झालं की दुसरे आहेत, पण ते तुम्हाला जमणार नाहीत, ते खूप जास्त हाय बजेटवाले आहेत, ते तुमच्या नाही. म्हणजे ती सारखं हेच दाखवत होती की नाही, मग हे नाही ते नाही. मग आम्ही नंतर मग तिथून पण आम्हाला वाटलं ते दुसरं एक घर दाखवलं तिने, दुसरं तरी दाखवेल, तर ते पण नाही. ती बोलली ठीक आहे तुम्ही परत थोडा वेळ टाइमपास करा, मी माझा एक दुसरा क्लायंट आहे, मी तिकडे जातो. हां, फ्रेश व्हा, माझा दुसरा क्लायंट आहे, मी येते 10-15 मिनिटं. काहीच नाही. तिने मला वाटतं 2-3 तासानंतर फोन केला ना. आम्ही तोपर्यंत सोडून दिला होता विषय. म्हणलं हे असं पागल लोकांबरोबर नाही फिरायचं. हां, त्याच्यानंतर एक वेगळा एजंट भेटला, त्यांनी एक दाखवलं. म्हणजे तिकडे कसं बेटर होतं पिंपरीमध्ये, का तिथे ॲड्स लावले होते, बाहेर पोस्टर्स होते की रेंटवरती अवेलेबल. त्यांना आम्ही फोन करायचो. तर तिकडे पण एक पाहिला मॉल समोर, तो पण ओके होता. म्हणजे मला हिला नाही आवडला तो, मलाही ओके वाटला, पण जास्त होतं. हां, रेंट जरा जास्त होतं. बट एनिवेज तो पण आम्ही नाही फायनल. मग शेवटी आम्ही डिसाईड केलं, सोडा यार, हिंजवडीमध्ये जावं एकदा लास्ट चान्स देऊया हिंजवडीला. ठीक आहे, चल बघू काय होतं. तिकडे हे गेलो. माझ्यासाठी केलं ह्याने, कारण ह्याला माहिती होतं की मला थोडा हायराईज बिल्डिंग पाहिजे, जी आणि पिंपरी चिंचवडमध्ये नव्हती भेटत. नव्हती. त्याने बिचाराने परत एकदा ते मन घट्ट करून थोडा धूळ मातीत परत गेला की कुठेतरी बेटर ऑप्शन. असं नाही की आपण लगेच गिव्ह अप करूया, जर खरंच चांगलं भेटलं तर वाय नॉट, म्हणून आम्ही परत मग हा घेऊन गेला तिकडे. मग तिकडे काही ठिकाणी पाहिला जिकडे एक 14 मजल्यावरती आणि एक 19 मजल्यावरती होता. हां, बट तिकडे कसं आहे की दरवाजा म्हणजे एवढंच ऑलरेडी त्या धुळीमध्ये ते भरलेलं होतं घर. मी पाय ठेवताच ते असं धूळ माती, आणि तसं खिडकी उघडली तर अशी धूळ वाळा सगळं एकत्र असं अंगावरती आलं. आणि तो माणूस बोलतो ना हे 2-3 महिन्यात होईल. अरे कसं बाजूलाच म्हणजे अख्खी बिल्डिंगचं 30-35 मजल्याची बिल्डिंगचं चालू आहे तिथे, बाजूलाच construction सुरू आहे. पॉसिबल आहे बाजूलाच एक्झॅक्टली. म्हणजे हा असा फेसिंग आहे आमचा. दरवाजा उघडला का ते सगळे धूळ माती आतमध्ये, असं कितव्या मजला असू दे. आणि त्यात ग्राउंड फ्लोअरला बोलतात की सगळ्यात जास्त धूळ तिथे साठते. ते पण त्यांनी विचारलं, म्हटलं ग्राउंड फ्लोअर नको, कारण का पाणी पाऊस आला का ती पाणी धूळ चिखलच होणार डायरेक्ट गॅलरीमध्ये. किती वेळ साफ करायचं ना तो.
सिमिलरली आय गेस 19 फ्लोअरवरती पण होणारच. तेच तसंच होणार. व्ह्यू आणि व्ह्यू तसं त्याचा बाहेरचा व्ह्यू काहीच होता, आतला व्ह्यू होता. ते बिल्डिंग परत तेच मी म्हणलं मग बिल्डिंगच बघायचं तर मग बाहेर काय अर्थ नाही त्याचा. मग आम्ही हिंजवडीचा त्यावेळेस मी सुद्धा तो विषय कम्प्लीट सोडला होता की नाही इथे तर कन्फर्म नकोय आता मला. तर मग तो सोडला आम्ही. मग तिथून आम्ही पुढे गेलो. नाही पुढे मग आम्हाला ना खूप डिहायड्रेशन भूक लागली तिला. भूक लागली, डिहायड्रेशन झालं. त्या आसपास काहीच नाहीये. मग आम्ही कुठेतरी गेलो एका ठिकाणी आणि तिकडे जेवलो. जेवण पण बेकार होतं काय पथेटिक. आणि त्याच्यानंतर पथेटिक म्हणजे त्या माणसाला कळतच नव्हतं, असं रॅन्डम. काय सांगतो त्याला हा धूळ मातीमध्ये ऑलरेडी. आणि खूप चिडचिड झाली होती सीमाची, खूप तिचा राग आला होता तिला. हा आणि नाही तिला 3 दिवस वेड्यासारखं फिरतोय आम्ही. एकतर एवढं खूप टॅन होऊन आलोय. टॅन हे बघा तुम्हाला दिसत असेल हात पूर्ण एकदम म्हणजे कव्हर करून सुद्धा एक तर टॅन एवढं गरमी. त्याच्यानंतर तिकडे गेल्यावरती मग संध्याकाळी आम्ही असं डिसाईड केलं की ठीक आहे सोड, आता आम्ही असं रॅन्डमली एरिया फिरणार. एजंटचा विषय सोडला. हा एरिया फिरू फक्त कसं काय ते. मग तिकडे आधी मॉलच्या जवळ गेलो. मॉलच्या तिकडनं मग आम्ही असं सहज पुढे गेलो. मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक वॉचमॅनला विचारायचं की तुमच्या इथे रेंटला आहे का. असं 4-5 उद्धट यार तिकडे 4-5 ठिकाणी विचारलं आम्ही बिल्डिंग्समध्ये. तर तिकडे नाही सगळीकडे नाहीच उत्तर होतं. सो मग म्हटलं ठीक आहे, रिजेक्शन्स येतच राहतात आयुष्यामध्ये, तर ते काय नवीन गोष्ट नाही आहे. मग एक असंच रॅन्डमली ना अचानक मग एका ठिकाणी गेलो. तिकडे असं रॅन्डमली एक नवीन बिल्डिंग बनलेली होती. मी विचारलं अरे सीमा ते बघ तिथे पण आहे, विचारायचं. ती बोली अरे सोड यार, आता ही नवीन बिल्डिंग बनली, इथे कोण असणार. आणि जवळपास काहीच नव्हतं. प्लस ना ती एवढी छान पण आहे ना, तर मी ह्याला बोलली की खूप एक्सपेन्सिव्ह असेल. कारण त्याच्या अगोदरचं जे आम्ही एरिया म्हणजे जस्ट बाजूलाच जे होते ना, तर तिकडे आम्ही बघितलं तर आम्हाला खूप अंदाज आला की नाही इथे जरा एक्सपेन्सिव्ह असेल. त्या हिशोबाने मग मी याला बोलले नको. पण मग बरं झालं की ह्याने माझं नाही ऐकलं. हा बोला अरे विचारायला काय हरकत आहे, कारण आम्ही सगळीकडेच वॉचमन वगैरे. तसंही रिजेक्शन ते एवढे भेटलेच होते, तर अजून निर्लज्जपणे तिथेही भेटलं पण रिजेक्शन. हा तिकडे गेलो, तिकडे विचारलं तर ते वॉचमॅन बोलला की नाही रेंटवरती काहीच. मग ठीक आहे म्हटलं. मग पुढे आलो आणि तिथे असं जवळ रस्त्याच्या बाजूला काही पोरं बसली. त्या पोरांना काय माहिती, मी असं मी कधीच कोणाला विचारत नाही असं रॅन्डमली नाही. हां, बट मी त्यांना कसं विचारलं काय माहिती. आणि ते त्याच बिल्डिंगमध्ये राहणार होती. त्यांना विचारलं इथे रेंट आहे का, रेंटवरती रूम आहे. बोला हो आहे ना, भरपूर आहेत. म्हटलं अरे मग तो बोला वॉचमॅन तर नाही. बोलला त्याला काय माहित नाही. रेंट पण आम्ही विचारलं की काय आहे. मग त्यांनी जे सांगितलं रेंट त्या हिशोबाने आम्हाला ते म्हणजे होतं आमच्या बजेटमध्ये. सो आम्ही म्हणलं अरे वा बरं आहे. मग आम्ही त्याला खूप रिक्वेस्ट केल्या बघ तू हे ते. त्या मुलाने आमची खूप हेल्प केली आणि तोच रूम आम्ही फायनल केला शेवटी. पण त्या दिवशी नाही केला. नेक्स्ट दिवशी केला. ते रात्र परत आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होतीच, कारण की आमचं असं होतं त्याने फक्त रूम्स दाखवल्या. त्या बिचाराने म्हणजे स्वतःचीच घर दाखवलं त्याने. त्याला रेंटवर द्यायचं नव्हतं. त्यांनी स्वतःचं घर दाखवलं जिथे घराचं काम चालू होतं बेसिकली फर्निचरचं. सो त्यांनी सहज दाखवलं. आणि रॅन्डम मुलगा आहे, खूप मदत म्हणजे असंच आला आणि दाखवायला वगैरे त्यांनी. त्याच्यानंतर मग तो बोलला की दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आहे. ठीक आहे. मग शेवटी म्हटलं चल, तर रात्री त्याला फोन केला की बाबा दुसरं काय असेल तर सांग. मग सकाळी त्याचा परत फोन आला. मग त्याच्या वडिलांनी आम्हाला दुसरी रूम दाखवली. ती पण ॲक्च्युली कशी होती, तिचा आतला व्ह्यू होता. सो आतला व्ह्यू आम्हाला नव्हता होता. काय बंद असं वाटतं ना. आतला व्ह्यू म्हणजे की बिल्डिंगचं असं समजा सर आहे सोसायटीचं आतमधलं असं व्ह्यू असतं ना तिकडे. आणि तिकडे पण मग असं काय दुसऱ्यांच्या रूममध्ये वाकून बघणार आम्ही, किंवा दुसऱ्या आमच्या रूममध्ये वाकून बघणार, ते काय मला कन्सेप्टच कळत नाही. सो मग एक दुसरी होती जी थोडी फर्निश्ड आणि एक्सपेन्सिव्ह होती. पण मग शेवटी फायनली म्हटलं सोड यार, तीच घेतो. आणि तिचं त्याचा पण मी इथून सांगते. जो फर्निश्ड फ्लॅट आहे ठीक आहे, तर त्याचा ओनर एवढा चांगला नव्हता. हां म्हणजे त्याचं अजिबात कमी म्हणजे नव्हतं करायचं त्याला. आणि ॲट द सेम टाईम तो बोलायलाही पटकन तयार नव्हता. ते फर्निश्ड का होतं, तर ते लोक पहिला तिथे राहणार होते आणि अचानक त्याची बदली झाली. त्याच्यामुळे तुम्हाला तो फर्निश्ड फ्लॅट जो पण आहे, जे त्याने स्वतःसाठी बनवला होता, तो आता तो रेंटवर देतोय. तर ऑब्व्हियसली मार्केट रेटपेक्षा तो जास्तच बोलतोय. आणि विच वॉज एक्सेप्टेबल, कारण की फर्निश्ड आहे तो फ्लॅट. म्हटलं ठीक आहे. तर मग मी त्यांच्याशी बोलले वगैरे. मग त्यांचा स्वतः नाही हे नाही ते नाही. मग नंतर फायनल झालं की ओके ठीक आहे घेऊया. तर त्यावेळेस पण आमचं असं होतं की 1 तारखेपासून आम्हाला हवं आहे. आज आहे 20 तारीख ठीक आहे. आम्ही त्यांच्याशी बोललो 18 तारखेला. तर त्याचं होतं की नाही तुम्ही आज जर टोकन देता तर आजपासून रेंट चालू होणार आहे. मला कसं पॉसिबल आहे, आम्ही जिकडे राहतोय तिथे जर आम्ही 30 पर्यंत त्याचं भाडं भरतो, इथे 10 दिवसाचं एक्स्ट्रा भरतोय,
नाही ऑलरेडी ती आम्हाला थोडं बजेटच्या बाहेरच गेली होती, त्याच्यामुळे मग आमचं असं होतं की कशाला ना असं तसं. मग त्याच्या फ्रेंड्सने त्यांना समजावलं कॉलवरच की अरे असं कशाला करतोस, ते घेतात 1 तारखेपासून येतील ना, ते तुला डिपॉझिट देऊन ठेवतात हे ते. प्लस आम्ही हे पण कन्फर्म केलं की बाबा उद्या जाऊन जर तुला अजून एक्स्ट्रा कोण रेंट देत आहे बोललं तर तू कॅन्सल करशील का. मग नाही नाही हे नाही ते नाही, तरी आम्हाला अजून थोडंसं धाकधूक आहेच आमच्यात की तसं नको व्हायला. तर मग तसं करत करत फायनली आम्हाला ती रूम भेटली. सगळ्या गोष्टी एकदम होत्या आणि ऑलरेडी एवढं 4 दिवस धक्के खाऊन माझं असं झालं होतं की यार ॲटलिस्ट ही रूम आवडली तरी आहे आपल्याला, सो आत्ता सध्या आपण इथे येऊ. जर खरंच पुढे काही प्रॉब्लेम झाला तर आपण ती काही विकत तशी घेत नाही आहे, तर मग आपण परत कुठेतरी दुसरीकडे तोपर्यंत टाईम भेटतो ना आपल्याला की 1-2 महिने ह्याला आपण बेअर करू शकतो. म्हणून मग मी म्हणलं की ठीक आहे, हा सगळा विचार करून मी बोलले. कारण की ज्या दुसऱ्या रूम आम्हाला दाखवल्या होत्या त्या आम्हाला अजिबात नाही आवडल्या. त्यांचा ओनर देवमानच होते, पण ते आम्हाला रूमच नाही आवडले, त्याच्यामुळे आम्ही नाही राहू शकत. म्हणलं ठीक आहे, पण काय म्हणजे कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते ना. म्हणून मग आम्ही या ठिकाणी केली. ती म्हणलं ठीक आहे, रूम छान आहे, फ्रेश आहे, तुम्ही पुढचे व्लॉग्स बघाल तर तुम्हाला कळेल की हा मी का. आणि आत्ताचा जो बॅकग्राऊंड तुम्ही बघा. मग आता तुम्हाला रूम टूर आता या व्हिडिओमध्ये नाही नाही देणार, देणार. डायरेक्ट तुम्हाला तिकडे गेल्यावरच देऊ. सध्या आम्ही तुम्हाला आमच्या पॅकेजिंगच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आम्ही आमचं पॅकेज कसं करतोय, कोणतं वस्तू घेऊन जाणार, किती पसारा निघतोय, त्याच्यामध्ये काय नक्की होतंय. आमची नोंदचोक होणार. कारण की मला बऱ्याच गोष्टी नको असतात आणि ह्याच्या वस्तूंशी असं खूप घट्ट नातं असतं की अरे हे पण घेऊया ना, अरे ते पण घेऊया. तर ते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.